सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. साधा भविष्यकाळ म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यात होणाऱ्या क्रिया दर्शवणारा काळ होय. याचा उपयोग भविष्यात घडणाऱ्या घटना, योजना किंवा शक्यतांबद्दल बोलण्यासाठी होतो. साध्या भविष्यकाळात क्रिया भविष्यात सुरू होते आणि भविष्यातच पूर्ण होते. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल: तो गोष्ट सांगेल. ही विल टेल द स्टोरी. मी पुस्तक वाचेल. आय विल रीड द बुक. ती स्वयंपाक बनवेल. शी विल कुक फूड. ती आम्हाला शिकवेल. शी विल टीच अस. मी तेथे येईल. आय विल कम देअर. तो कार चालवेल. ही विल ड्राईव्ह अ कार. मी क्रिकेट खेळेल. आय विल प्ले क्रिकेट. मी विकत घेईन. आय विल बाय. मी त्याला मारीन. आय विल बीट हिम. तो पास होईल. ही विल पास. तो इंग्रजी बोलेल. ही विल स्पीक इंग्लिश. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारात्मक वाक्य. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तो गोष्ट सांगणार नाही. ही विल नॉट टेल द स्टोरी. किंवा ही वोंट टेल द स्टोरी. येथे विल नॉटचे कॉन्ट्रॅक्शन वोंट असे होते, त्यामुळे आपण विल नॉट ऐवजी वोंट असे देखील म्हणू शकतो. मी पुस्तक वाचणार नाही. आय विल नॉट रीड द बुक. ती आम्हाला शिकवणार नाही. शी विल नॉट टीच अस. ती स्वयंपाक बनवणार नाही. शी विल नॉट कुक फूड. ते जाणार नाहीत. दे विल नॉट गो. मी तेथे येणार नाही. आय विल नॉट कम देअर. तो कार चालवणार नाही. ही विल नॉट ड्राईव्ह अ कार. तो पास होणार नाही. ही विल नॉट पास. मी पत्र लिहिणार नाही. आय विल नॉट राईट अ लेटर. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. पॉझिटिव्ह सेंटेन्ससाठी फॉर्म्युला आहे विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: तो गोष्ट सांगेल का? विल ही टेल द स्टोरी. मी पुस्तक वाचेल का? विल आय रीड द बुक. ती आम्हाला शिकवेल का? विल शी टीच अस. ती स्वयंपाक बनवेल का? विल शी कुक फूड. ते जातील का? विल दे गो. मी तेथे येईल का? विल आय कम देअर. तो कार चालवेल का? विल ही ड्राईव्ह अ कार. तो क्रिकेट खेळेल का? विल ही प्ले क्रिकेट. मी पास होईल का? विल आय पास. ती आईस्क्रीम खाईल का? विल शी ईट आईस्क्रीम.
निगेटिव्ह सेंटेन्ससाठी फॉर्म्युला आहे विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स बघूयात. तो गोष्ट सांगणार नाही का? विल नॉट ही टेल द स्टोरी. मी क्रिकेट खेळणार नाही का? विल नॉट आय प्ले क्रिकेट. ती स्वयंपाक बनवणार नाही का? विल नॉट शी कुक फूड. तो कार चालवणार नाही का? विल नॉट ही ड्राईव्ह अ कार.